Good morning student. Today we are going to learn third standard English subject 38 number lesson The Magic Kettle. Last videos we learned some hard words from this lesson. Now today I will explain this lesson. So open the page number 85. See the first paragraph. A tanuki is a small furry dog-like animal found in Japan. There are many imaginary stories about these playful little animals. It is believed in the story that a tanuki can take the shape of anything or any animal. Here is a story about a tanuki and a peddler called Jimmu. नाव लिसन. आता पहा इथे हे तनुकी जे आहे ते कसं आहे, केसाळ असा डॉगसारखा ॲनिमल आहे जो जपानमध्ये राहतो. आणि इथे अनेक काल्पनिक अशा स्टोरी आहेत ॲनिमलबद्दल. इट इज बिलीव्ड इन द स्टोरी दॅट अ तनुकी कॅन टेक द शेप ऑफ एनिथिंग ऑर एनी ॲनिमल. आता इथे पहा ही जी स्टोरी आहे, जी तनुकी आहे ती कोणत्याही शेपमध्ये किंवा कोणत्याही ॲनिमलमध्ये ती काय करू शकते, रूप धारण करू शकते. हेर इज अ स्टोरी अबाउट अ तनुकी. आता ही जी स्टोरी आहे ती तनुकी आणि पेडलर जे आहे जिम्मू ह्याच्याबद्दल काय आहे, ही स्टोरी आहे. नाव लिसन सी देन फर्स्ट पॅरेग्राफ. Once in the country of Japan there lived an old man. He lived in a beautiful house high up in the mountains. He was proud of his house with its white straw mats and pretty prepared walls. In warm weather he slid back the walls to let his smell of the trees and the flowers come in. Now listen. Once in the country of Japan देअर लिव्ड अँड ओल्ड मॅन. आता पहा इथे कंट्री आहे जपान, तिथे कोण राहत होता तर ओल्ड माणूस असा राहत होता. ही लिव्ड इन अ ब्युटिफुल हाऊस हाय अप इन द माउंटेन. म्हणजे डोंगराळ भागामध्ये त्याचं कसं होतं, सुंदरसं असं घर होतं. ही वॉज प्राऊड ऑफ हिज हाऊस विथ इट्स व्हाईट स्ट्रॉ मॅट्स अँड प्रिपेअर्ड वॉल्स. आता पहा त्याला खूप म्हणजे गर्व होता आपल्या हाऊसबद्दल, कारण जे हाऊसला लावलेले व्हाईट स्ट्रॉ होते आणि वॉल्स होते त्याच्याबद्दल त्याला खूप गर्व असा वाटायचा. इन वॉर्म वेदर ही स्लीड बॅक द वॉल्स टू द लेट द स्मेल ऑफ द ट्रीज अँड द फ्लावर्स कम इन द वॉर्म वेदर. आता पहा जेव्हा गरम क्लायमेट असायचं, वातावरण असायचं, स्लॅड बॅक द वॉल्स टू लेट द स्मेल ऑफ द ट्रीज, झाडांचा वगैरे असा वास वगैरे यायचा, अँड द फ्लावर्स कम इन, आणि फुलं वगैरे काय व्हायची आतमध्ये यायची. नाव लिसन सी देन सेकंड नंबर पॅरेग्राफ. वन डे ही वॉज स्टँडिंग लुकिंग ॲट द माउंटेन अपोजिट वेन ही हर्ड अ काइंड ऑफ रबलिंग नॉईज इन द रूम बिहाइंड हिम. ही टर्न around and saw a rusty old iron kettle in a corner. How the kettle got there, the old man did not know, but he picked it up and looked it over carefully. Now listen. One day he was standing looking at the mountain opposite. आता पहा एक दिवस तो कुठे उभा होता तर माउंटेनच्या बरोबर अपोजिट उभा होता. when he heard a kind of rumbling noise in the room behind him. आणि त्यांनी काय ऐकलं, एक असा दयाळू असा आवाज त्यांनी आपल्या रूममधून ऐकला. ही टर्न अराउंड अँड सॉ अ रस्टी ओल्ड आयर्न कॅटल इन अ कॉर्न. आता त्यांनी ते पाहिल्यानंतर त्याला काय दिसलं, आयर्न कॅटल अशी जी लोखंडी अशी काय कॅटल जी किटली आहे ती कॉर्नरला असलेली दिसली. हाऊ द कॅटल गॉट देअर, द ओल्ड मॅन डिड नॉट नो. तिथे कोणी ती कॅटल ठेवलेली आहे हे त्या ओल्ड मॅनला माहिती नव्हतं. पुट ही पिकड इट अप अँड लुकड इट ओव्हर केअरफुली. त्यांनी ती उचलली आणि व्यवस्थित पाहिली. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो. सेकंड नंबर पॅरेग्राफ मीन्स वन डे ही वॉज स्टँडिंग लुकिंग ॲट द माउंटेन अपोजिट वेन ही हर्ड अ काइंड ऑफ रबलिंग नॉईज in the room behind him. He turned around and saw a rusty old iron kettle in a corner. How the kettle got there, the old man did not know, but he picked it up and looked it over carefully.
See then third number paragraph. That's a piece of luck, he said, smiling to himself. By the old cattle was getting worn out and this looked like a good cattle. Now listen, that's a piece of luck, he said, smiling to himself. My old cattle was getting worn out and this looked like a good cattle. आता पहा तो शांतपणे काय म्हणतो, खूपच छान, कारण त्याची जी काय होती ओल्ड कॅटल होती ती खूपच खराब झालेली होती आणि ही त्याच्यापेक्षा कशी होती, चांगली अशी कॅटल होती, किटली होती. ही filled the new cattle with the water and put it on the fire. As soon as the water in the kettle began to get warm, a strange thing happened. The man thought he must be dreaming. The handle of the kettle slowly changed its shape and became a head. The spot grew into a tail. Out of the body of the kettle sprang 4 paws. In a few minutes, the man was watching not a kettle but a tanuki. Now listen. He filled the new kettle with the water and put it on the fire. As soon as the water in the kettle began to get warm, a strange thing happened. आता पहा त्यांनी काय केलं, ते ओल्ड मॅननी त्या न्यू कॅटलमध्ये पाणी वगैरे भरलं आणि ती काय केली, जाळावरती धरली. जशी त्यांनी ती जाळावरती गरम करायला धरली तसं ते एक घटना तिथे घडली. द मॅन थॉट ही मस्ट बी ड्रीमिंग. त्या मनुष्याला वाटलं की आपण स्वप्नच पाहत आहोत. द हँडल ऑफ द कॅन्डल स्लोली चेंज्ड इट शेप अँड बिकम अ हेड. आता जो हँडल होता तो काय झाला, त्याचा शेप बदलला आणि तो कशामध्ये झाला, तर हेडमध्ये, मुडक्यामध्ये त्याचं रूपांतर झालं. द स्पॉट ग्रू इनटू अ टेल. आता जो स्पॉट आहे पाठीमागला त्याचं टेलमध्ये रूपांतर झालं. आउट ऑफ द बॉडी ऑफ द कॅटल स्प्रँग 4 पॉज. आणि जो बाकीचा जो भाग होता कॅटलचा तो त्याच्या 4 पॉजमध्ये झाला. इन फ्यू मिनिट्स द मॅन वॉज वॉचिंग नॉट अ कॅटल बट अ तनुकी. आता काही मिनिटामध्ये त्या मनुष्याला कळलं की ही कॅटल नाही तर ती काय आहे, तनुकी आहे. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस पॅरेग्राफ? नाव लिसन, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. The tanuki jumped off the fire and bounded about the room like a kitten. It ran up the prepared walls and even crossed the ceiling. The old man could not catch it. He called his neighbor for help. Somehow they caught the tanuki and shut it up in a wooden chest. Running after the tanuki had made them both very tired. They sat down on the mat to rest. Now listen, the tanuki jumped off the fire and bounded about the room like a kitten. आता पहा तनुकीने काय केलं, जंप मारली त्या फायरवरून, आगीवरून, आणि ती कशी चालली तर तिचं रूपांतर कशा झालं तर किटनमध्ये, आणि ती लहान मांजराच्या पिल्ल्यासारखं सगळ्या घरभर काय करू लागली, वावरू लागली. It ran up the prepared wall and even across the ceiling. The old man could not catch it. It ran up the prepared wall. ती ह्या भिंतीवरनं त्या भिंतीवरती काय करू लागली, उड्या मारू लागली. The old man could not catch it. त्या ओल्ड मॅनला पकडता येईना. He called his neighbor for the help. त्यांनी काय केलं, आपल्या शेजाऱ्यांना सांगितलं त्या ओल्ड मॅनला मदत करण्यासाठी. Somehow they caught the tanuki and shut it up in a wooden chest. It ran up the prepared wall and even crossed the ceiling. The old man could not catch it. त्या ओल्ड मॅननी त्याला पकडू शकला नाही. He called his neighbor for the help. त्यांनी त्याच्या शेजाऱ्याला बोलवलं मदतीसाठी. Somehow they caught the tanuki and shut it up in a wooden chest. त्यांनी पकडली आणि वुडन चेस्टमध्ये काय केली, बंद केली. रनिंग आफ्टर द तनुकी हॅड मेड देम बोथ व्हेरी टायर्ड. पळून पळून तनुकी काय झालेली होती, खूप दमलेली होती. दे सॅट डाऊन ऑन द मॅट टू रेस्ट. आणि ते सुद्धा काय केले, मॅटवरती बसले आराम करण्यासाठी.
What shall I do with this naughty animal? I don't want to keep it in the house, said the old man. आता ह्या नॉटी ॲनिमलचं मी काय करू, मला ते घरामध्ये नको आहे, असा तो ओल्ड मॅन म्हणाला. Why don't you sell it off to Jimmu, the neighbor suggested. आता पहा, ज्याचा जो शेजारी होता ओल्ड मॅनचा, तो सजेस्ट करतो, सुचवतं की ते आपण जिम्मूला विकून टाकूया का. दॅट्स अ गुड आयडिया, सेड द ओल्ड मॅन. हो, खूपच छान आयडिया आहे असा ओल्ड मॅन त्या नेबरला म्हणाला. सो they spent for Jimmu. When he came, the old man went to the chest and lifted the lid very, very carefully. But there was no tanuki inside, only the old man rusty cattle the old man had found. He did not want to keep the cattle. He gave it away to Jimmu without taking any money for it. So they spent for Jimmu. When he came, the old man went to the chest and lifted the lid very, very carefully. आता पहा, त्यांनी काय केलं, जिम्मूला ते देऊन टाकली. But there was no tanuki inside, only the old man rusty cattle the old man had found. परंतु त्याच्यामध्ये ती तनुकी नव्हती, तर काय होती, ती कॅटल होती. He did not want to keep the cattle. He gave it away to Jimmu without taking any money for it. त्यांनी काय केलं, त्यांना ती नको होती कॅटल, म्हणून जिम्मूला ती कॅटल तशीच देऊन टाकली. Jimmu put the cattle in his cloth bag and started off home. He felt that his bag was getting heavier and heavier on the way, but he did not put it down. On reaching home, Jimmu put the bag away carefully in a corner. Now listen, Jimmu put the cattle in his cloth bag and started off home. आता जिम्मूने काय केले, जी आपली बॅग आहे कपड्याची, त्याच्यामध्ये ती कॅटल टाकली आणि आपल्या घराकडे निघाला. ही फेल्ट दॅट हिज बॅग वॉज गेटिंग हेवियर अँड हेवियर ऑन द वे. त्यांनी पाहिलं की आपली जी बॅग आहे ती खूपच जड अशी लागायला लागलेली आहे. बट ही डीड नॉट पुट इट डाऊन, परंतु त्यांनी ती खाली ठेवली नाही. ऑन रिचिंग होम, जिम्मू पुट द बॅग अवे केअरफुली इन अ कॉर्नर. अगदी घरी जाईपर्यंत जिम्मूने काय केले, ती जी बॅग आहे ती व्यवस्थित कुठे ठेवली, कॉर्नरला ठेवली. ॲट नाईट वेन जिम्मू वॉज फास्ट अस्लीप, ही हर्ड अ सडन नॉईज अँड वोक अप. ही कुड नॉट सी एनिथिंग, बट ही थॉट ही हर्ड सम नॉइजेस इन द कॉर्नर. वेन ही लीट द लॅम्प, ही सॉ दॅट द कॅटल हॅड टर्न इन टू अ तनुकी वन्स अगेन. इट वॉज रनिंग अराउंड चेसिंग इट्स ओन टेल. It ran here and there and jumped and turned somersault. Jimmu sat watching the tanuki for a long time. Then he fell asleep. Now listen, at night when Jimmu was fast asleep, he heard a sudden noise and woke up. He could not see anything, but he thought he heard some noises in the corner. आता पहा, संध्याकाळ जेव्हा जिम्मू झोपी गेला तेव्हा त्याला विचित्र असे काय येऊ लागले, आवाज येऊ लागले. तेव्हा तो जिम्मू जागा झाला. त्यांनी पाहिलं की त्या कॉर्नरमधून काहीतरी आवाज येतोय. वेन ही लीट द लॅम्प, सॉ दॅट द कॅटल हॅड टर्न इन टू अ तनुकी वन्स अगेन. तेव्हा त्यांनी पाहिलं की कॅटल जी आहे ती कशामध्ये चेंज झालेली आहे, तनुकीमध्ये आणखी चेंज झालेली आहे. इट वॉज रनिंग अराउंड चेसिंग इट्स ओन टेल. It was running around chasing its own tail. It ran here and there and jumped and turned some somersault. Jimmu sat watching the tanuki for a long time. ती इकडून तिकडे काय करत होती, पळत होती, उड्या मारत होती. जिम्मू जो आहे तो काय करत होता, बराच वेळ तिच्याकडे पाहत होता. Then he fell asleep. नंतर तो झोपी गेला. When he got up in the morning, he saw that tanuki had not run away. त्यांनी जेव्हा काय पाहिलं, सकाळच्या वेळेस जेव्हा पाहिलं तेव्हा तनुकी जी आहे ती काय करत नव्हती, पळत नव्हती. द ओल्ड कॅटल वॉज स्टील देअर लेईंग इन अ कॉर्नर. ही पिक्ड इट अप लविंगली. जेव्हा तनुकीने पाहिलं की सकाळच्या वेळेस ती काय कॅटल जी आहे ती व्यवस्थित कॉर्नरमध्ये आहे, तेव्हा त्यांनी काय केलं,
खूप प्रेमळपणाने तिला उचलली. नाव लिसन सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. डू यू विश टू स्टे विथ मी तनुकी ही आस्क्ड. डू यू विश टू स्टे विथ मी तनुकी ही आस्क्ड. तो तनुकीला त्यांनी विचारलं, तू माझ्याबरोबर राहशील का, थांबशील का. टू हिज सरप्राईज द तनुकी आन्सर्ड इन अ ह्युमन व्हॉइस, आय विल स्टे विथ यू अँड मेक यू व्हेरी रिच. यू कॅन शो मी अराउंड. पीपल विल गिव अ लॉट ऑफ मनी टू सी अ कॅटल टर्न इन टू अ तनुकी अँड डान्स. नाव लिसन टू हिज सरप्राईज. त्याच्या आश्चर्यचकितावरती तनुकीने ह्युमन व्हॉइसमध्ये, मनुष्य आवाजामध्ये काय सांगितलं त्याला, मी तुझ्याबरोबर थांबेल आणि तुला काय करेन, श्रीमंत करेल. यू कॅन शो मी अराउंड, तुम्हाला सगळीकडे दाखव. पीपल विल गिव अ लॉट ऑफ मनी टू सी अ कॅटल टर्न इन टू अ तनुकी अँड डान्स. लोक पाहतील की कॅटल जे आहे ती तनुकीमध्ये चेंज होते आणि काय करते, डान्स करते. सो दॅट व्हॉट दे डीड, जिमू सेट अप अ बोथ विथ अ प्लॅटफॉर्म. He put the cattle on the platform. At his command, the cattle turned into a tanuki. At Jimmu commands, the little furry animal would then walk, run, jump, leap, turn, somersault, or dance. People loved to see the cattle change into a playful little animal that could do all this. They paid Jimmu well to see the show. Big crowds of people came to watch the show, and the dear little tanuki never disappointed them. Merrily it danced many dances, the shadow dance, the fun dance, the umbrella dance. It never tired of dancing. Now listen. So that what they did, the जिमू set up a both with a platform. आता त्यांनी काय केलं, जिमूने एक प्लॅटफॉर्म तयार केला. He put the little cattle on the platform. He put the cattle on the platform. त्यांनी काय केलं, त्या कॅटलला प्लॅटफॉर्मवरती ठेवला. ॲट हिज कमांड द कॅटल टर्न इन टू अ तनुकी. त्याच्या कमांडवरती, त्याच्या ऑर्डरवरती काय व्हायची, कॅटल जे आहे ती तनुकीमध्ये चेंज व्हायची. ॲट जिमूज कमांड द लिटिल फरी ॲनिमल वूड देन वॉक, रन, जम्प, लिम, टर्न, समरसॉल्ट और डान्स. आता जिमूच्या कमांडवरती ते कॅटल जे आहे ती लिटिल फरी ॲनिमलमध्ये चेंज व्हायची आणि ती चालायची, पळायची, उड्या मारायची आणि डान्स वगैरे करायची. पीपल लव टू सी द कॅटल चेंज इन टू प्लेफुल लिटिल ॲनिमल दॅट कुड डू ऑल धिस. लोक त्या खूप प्रेमळपणाने पाहायचे की जी कॅटल आहे ती कशामध्ये, एक प्लेफुल ॲनिमलमध्ये काय होते, चेंज होते आणि ती डान्स करते, ते पाहायचे. ते पेड जिमू वेल टू सी द शो. आणि त्याच्याबद्दल लोक जिमूला चांगल्या पद्धतीने पैसे द्यायचे. बिग क्राऊड्स ऑफ पीपल केम टू वॉच द शो. खूप मोठ्या प्रमाणात काय यायची, लोक यायची तो शो पाहायला. अँड द डिअर लिटिल तनुकी नेवर डिसअपॉइंटेड देम. आणि जी तनुकी आहे ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नव्हती. मेरीली इट डान्स्ड मेनी डान्सेस. ती खूप डान्सेस करायची. द शॅडो डान्स करायची, द फन डान्स, अम्ब्रेला डान्स. आणि एवढे डान्स करूनसुद्धा ती काय करायची नाही, कंटाळायची नाही. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. सून जिमू हॅड कलेक्टेड लॉट्स अँड लॉट्स ऑफ मनी. ही हॅड बिकम अ व्हेरी रिच मॅन. ही सेड टू तनुकी, डिअर तनुकी, यू हॅव मेड मी व्हेरी रिच. वी कॅन बोथ लिव्ह इन अ कम्फर्ट नाव. वी कॅन स्टॉप द शो इफ यू लाईक. आता पहा, जिमूजवळ भरपूर पैसे असे साठले आणि तो खूप श्रीमंत असा मनुष्य बनला. तेव्हा तो तनुकीला म्हणतो की आपल्याजवळ भरपूर असे पैसे साठलेले आहेत, मी खूप श्रीमंत झालेलो आहे आणि आपल्या जगण्यासाठी हे भरपूर आहेत. तेव्हा आपण काय करूया, हा जो शो आहे तो काय करूया, थांबूया. सो दे डिसाइडेड टू स्टॉप द शॅडो. सो दे डिसाइडेड टू स्टॉप द शोज. तेव्हा ते काय करतात, शो थांबवायचं डिसिजन घेतात. बट जिमू डिड नॉट फॉरगेट द ओल्ड मॅन हू हॅड गिवन हिम द मॅजिक कॅटल. परंतु जिमू त्या म्हाताऱ्या मनुष्याला विसरलेला नव्हता, ज्यांनी ती कॅटल काय केलेली होती, जिमूला दिलेली होती. ही गेव सम ऑफ द मनी टू द ओल्ड मॅन. त्यांनी बरेचसेच पैसे काय केले, ते ओल्ड मॅनला दिले.
ऑल ऑफ देम लिव्ड लॉंग अँड हॅपी लिव्ज. ते दोघेही खूप आनंदाने राहू लागले. जिम्मू अँड द ओल्ड मॅन आर नो मोअर, बट यू मे स्टील कम अक्रॉस द मॅजिक कॅटल लेईंग इन अ कॉर्नर सम हावेवर इन जपान. आता पहा, जिम्मू आणि तो ओल्ड मॅन तर ह्या जगामध्ये राहिला नाही, परंतु जी मॅजिक कॅटल जी आहे ती कॉर्नरला अजूनसुद्धा कशामध्ये आहे? जपानमध्ये आहे. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस लेसन? देन विच लेसन? The magic cattle. I think you understand it. Thank you.